महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सव जो आहे तो आज घटस्थापनेने सुरुवात झाली आहे। महंत पुजारी आपल्यासोबत आहेत। मला सांगा, शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव म्हणजे नेमकं काय आहे? पुरातन काळामध्ये पृथ्वी तळावरती जो दुष्काळ झालेला होता त्यावेळेस सर्व जीव प्राणी असतील, मनुष्य असेल, महंत असतील, महाराज असतील, सर्वजण या दुष्काळाचं संकट दूर करण्यासाठी देवाला प्रार्थना केल्यानंतर शाकंभरी देवीनं अवतार घेऊन या ठिकाणी सर्व पृथ्वीला संजीवनी देण्याचं काम केलं। त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये, जगभरामध्ये शाकंभरी नवरात्र महोत्सव साजरी केली जाते। त्याचप्रमाणे तुळजापूरमध्ये सुद्धा या ठिकाणी शाकंभरी नवरात्र महोत्सव पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यामध्ये आज घटस्थापना होऊन 18 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत ही शाकंभरी नवरात्र महोत्सव चालू राहणार आहे। त्याचबरोबर 26 तारखेला अन्नदान प्रसादानं या नवरात्र महोत्सवाची सांगता केली जाणार आहे। तुळजाभवानी देवीचा धाकटा दसराही म्हणून ओळखला जातोय। मला सांगा, कुठल्या अलंकार पूजा असतात, त्याचं महत्त्व काय? तुळजाभवानीला 4थ्या माळापासून या ठिकाणी अलंकार महापूजा घातल्या जातात। त्यामध्ये प्राधान्यानं मुरली अलंकार पूजा, शेषशाही, त्याचबरोबर महिषासुरमर्दिनी, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार द्यायची महापूजा, अशा अनेक पूजा ह्या नवरात्रापूर्वी देवीच्या सिंहासनावर मांडल्या जातात आणि त्याचा संबंध देवी भक्तांनी त्याच्या दर्शनाचा लाभ घेतात। शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव का साजरा केला? प्राचीन काळामध्ये फार मोठा दुष्काळ पडला होता। या दुष्काळ पडल्यानंतर अक्षरशः लोकांची उपासमार होत होती। त्यावेळेला आणि पाणीसुद्धा प्यायला नव्हतं। अशा काळामध्ये ऋषीमुनींनी सर्व देवदेवतांना प्रार्थना केली की या दुष्काळातून आमचं निवारण करा। आणि हे करीत असताना ऋषीमुनींनी विष्णुदेवाकडे, महादेवाकडे अशी प्रार्थना केल्यावर त्यांनी ही शाकंभरी देवी प्रगट केली। शाकंभरी देवीच्या डोळ्यातून जे अश्रू पडले त्या अश्रूतून प्रचंड मोठा पाऊस पडला आणि त्या पावसामुळे ज्या काही भाज्या उगवल्या त्या भाज्याला प्राकृत भाषेमध्ये शाक असं म्हणतात। त्या शाक म्हणजे शाकंभरी देवीने केलेल्या म्हणजे पावसानं पडलेल्यामुळं आपल्याला भाज्या मिळाल्या म्हणून त्याला शाकंभरी देवी असं म्हणलं जातं। आणि त्या वर्षापासून या देवीची आराधना, उपासना केली जाते। आगामी काही दिवस तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये विविध अलंकार पूजा होणार आहे। त्यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। संतोष जाधव, TVN मराठी, तुळजापूर, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।